लग्न जुळवताना पत्रिका पाहणं किती महत्वाचं आहे आणि जर एखाद्याने पत्रिका न पाहता लग्न जुळवलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? समजा वधूवरांच्या कुंडलीमध्ये समान नाडी असेल तर वधू सुद्धा त्याच दोषाशी ग्रहित आहे आणि वर सुद्धा त्याच दोषाने दूषित आहे. तर समान शारीरिक दोष असलेल्या वधूवरांचं लग्न झाल्यानंतर त्याचा थेट संबंध आरोग्याशी, संतती होण्याशी येतो. समान नाडी असलेल्या जोडप्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला जर मुलगी झाली तर बऱ्याचदा दुसरी पण मुलगी होते असंही पाहण्यात आलंय, किंवा पहिला मुलगा झाला तर दुसराही मुलगाच होतो असंही पाहण्यात आलंय, किंवा म्हणजे अपेक्षा नसताना किंवा अनपेक्षितपणे जुळी संतती पण राहण्यात आली आहे असं पण झालंय. आणि काही अधिक प्रमाणात असं आहे की संततीला विलंब पण झालाय. 36 गुण जुळालेले विवाह सुद्धा तुटलेले आहेत. 36 गुण जुळलेल्या विवाहांमध्ये सुद्धा फार मोठे मोठे क्लॅशेस आहेत. मूवीज मध्ये किंवा सिरियल्स मध्ये तर ह्या गोष्टी खूप अशा दाखवल्या जातात की मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणजे लग्नानंतर तिच्या पार्टनरवर कदाचित जीव जाईपर्यंत अडचणी येऊ शकतात. तर हे नेमकं काय असतं आणि मंगळ दोष असेल तर तो दूर कसा करता येतो? मंगळ आणि राहू जेव्हा एकत्र येतात कुंडलीमध्ये त्यावेळेला दुर्बुद्धी वाढत जाते. म्हणजे मंगळ हा ऍक्शन करणारा आहे आणि राहू हा दुर्बुद्धी देणारा आहे. म्हणजे कित्येक गुन्हेगारांच्या किंवा खूप भांडण तंडे करणाऱ्या व्यक्तींमध्ये, क्रोधी व्यक्तींमध्ये, त्याच्यानंतर अनेक स्वार्थाकडेच झुकणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये मंगळ राहूची युती पाहण्यात आली आहे. शारीरिक रचनेमध्ये शारीरिक वाढ होत असताना मंगळ हा कामवासना प्रधानता देणारा सुद्धा ग्रह आहे. की एका जोडीदाराच्या कुंडलीत मंगळ आहे आणि दुसऱ्या जोडीदाराच्या कुंडलीत मंगळ नाही. जो जोडीदार मंगळ प्रधान आहे असा जोडीदार वैवाहिक जीवनामध्ये, शारीरिक संबंधामध्ये जास्त क्रियाशील असतो. आणि जो जोडीदार मंगळ नसलेला जोडीदार आहे तो जोडीदार कमी पडतो. पत्रिकेतून अधिकतर मुला मुलींना हे जाणून घ्यायचं असतं की त्यांचं लव्ह मॅरेज होणार आहे का अरेंज मॅरेज होणार आहे. तर मग हे कसं समजतं? पत्रिकेत लग्न सहज पद्धतीने जुळण्यासाठी काही उपाय आहेत का?